नमस्कार मित्रांनो, विदर्भ IAS अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर मी अनुजा तुमचं स्वागत करते। आज आपण सिलेबस डिकोडिंगचा पार्ट 2 पाहणार आहे। तर आपण सुरू करूयात। तर याच्यामध्ये सेकंड पार्टमध्ये जे आहे आपल्याला फॉरेस्ट मेन्सुरेशन आणि रिमोट सेन्सिंग हे शिकायचं आहे। तर फॉरेस्ट मेन्सुरेशन काय असतं? मेन्सुरेशन म्हणजे मेजरिंग। तर फॉरेस्टमधले जे काही ट्री स्ट्रँड वगैरे आहेत, जे आपण उत्पादन घेण्यासाठी ज्या काही स्पेसिस लावलेले आहेत, तिथे जे झाडं लावलेले आहे, मग त्याला आपल्याला जेव्हा आपण त्याच्यामधनं जे रिसोर्सेस एक्स्ट्रॅक्ट करतो तर त्याचे काही मेजर्स असले पाहिजे, त्याच्यासाठी काही मेजरमेंट्स असल्या पाहिजे। मग ते मेजरमेंट कसे करायचे तर ते इथे आपल्याला सगळं दिलेलं असतं। ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे की फॉरेस्ट मेन्सुरेशनच्या डेफिनेशन काय आहे, ऑब्जेक्टिव्स काय आहे, स्केल्स ऑफ मेजरमेंट, युनिट काय असणार आहे, प्रिसिजन, बायस, ॲक्युरसी, मेथड्स, ठीक आहे, डायमीटर, गर्थ, हाईट, व्हॉल्यूम ऑफ ट्रीज, फॉर्म फॅक्टर, व्हॉल्यूम टेबल, हे सगळं आपल्याला इकडे टेक्निकल डिटेल्स पाहायचं आहे। ठीक आहे, ग्राफिकल मेथड पाहायचे आहे, रिग्रेशन मेथड, व्हॉल्यूम एस्टिमेशनसाठी जी असते ती, ठीक आहे, डिटर्मिनेशन ऑफ ग्रोथ ऑफ ट्रीज, करंट ॲन्युअल इन्क्रीमेंट, मीन ॲन्युअल इन्क्रीमेंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पाहायच्या आहे। यील्ड कॅल्क्युलेशन, यील्ड स्टँड आणि त्याचे टेबल्स वगैरे पाहायचे आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर एक खूप महत्त्वाचा भाग आहे रिमोट सेन्सिंगचा। आपण ऐकलेलं असेल रिमोट सेन्सिंग म्हणजे, रिमोट सेन्सिंग म्हणजे काय असतं की एका दुरून कुठून तरी एखादं यंत्र बसवलेलं असतं आणि ते त्याला फिजिकली टच न करता फक्त काही रेडिएशनच्या साहाय्याने त्याचा अभ्यास करते, जी गोष्ट असते त्याचा अभ्यास करते। म्हणजे जसं की आपण चंद्राचा अभ्यास करतो किंवा जे सॅटेलाइट्स आहे ते पृथ्वीच्या ह्याचा अभ्यास करतात, पृष्ठभागाचा अभ्यास करतात किंवा समुद्र तळाचा अभ्यास करतात। तर ह्या सगळ्या गोष्टींना आपण म्हणजे जिथे ॲक्च्युअल फिजिकल टच न होता जे काही रेडिओ वेव्सच्या साहाय्याने जे काही इन्फॉर्मेशन मिळते त्याच्यातून जे काही आपण डेटा एक्स्ट्रॅक्ट करतो त्याला रिमोट सेन्सिंग म्हणतात। रिमोट म्हणजे दुरून केलं गेलेलं असतं। ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये काय आहे, क्लासिफिकेशन आहे, काय काय हे असतं तर एरियल आणि स्पेस रिमोट सेन्सिंग, एरियल फोटोग्राफ्स त्याच्यामध्ये येतील, त्यांचे टाईप्स, क्लासिफिकेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे। ठीक आहे, याच्यासाठी आपल्याला फोटो इंटरप्रिटेशन, आता आपण फोटो काढले रिमोट सेन्सिंगमध्ये काही वेगवेगळ्या गोष्टी असतात, जसं टोपोशीट वगैरे बनवले जातात, त्याच्यानंतर फोटोज काढले जातात, एरियल फोटोज काढले जातात। तर ते आपल्या नॉर्मल फोटोसाठी सारखे नसतात, त्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या ज्या गोष्टी असतात त्या काही पॅटर्न्समध्ये दिसतात। ते पॅटर्न कसे आयडेंटिफाय करायचे वगैरे हे सगळं याच्यामध्ये दिलेलं असतं। ठीक आहे, इंडियन रिमोट सेन्सिंग प्रोग्राम, याच्यासाठी आपले जे काही प्रोग्राम आहे, आपण लॉन्च केलेले जे काही सॅटेलाइट वगैरे आहे याच्याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती घ्यायची आहे। ठीक आहे, ॲप्लिकेशन ऑफ सॅटेलाइट बेस्ड रिमोट सेन्सिंग टेक्निक इन फॉरेस्ट्री, म्हणजे फॉरेस्ट्रीमध्ये याचा पर्टिक्युलरली कुठे कुठे वापर होतो, व्हेजिटेशनचं मॅपिंग कसं करतात सॅटेलाइट इमेजरी वापरून। ठीक आहे, फॉरेस्ट कव्हर मॉनिटरिंग, आता प्रत्येक झाडाच्या याच्याखाली जाऊन आपल्याला त्याचं त्याची कॅनोपी वगैरे मोजणं शक्य नाही। मग आपण इतक्या मोठ्या जंगलांचा सर्वे करतो, आपल्याला कसं करतं, मॅंग्रोव्ज कुठे वाढले, कुठे कमी झाले, किंवा मग कुठल्या झाडांची संख्या वाढली, कुठल्यांची कमी झाली, हे कसं काय शोधतो आपण, तर हे आपण इथून असेस करतो आणि त्याचा डेटा आपण पब्लिश करत असतो। ठीक आहे, त्याच्यानंतर आहे जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम। ठीक आहे, तर ही एक महत्त्वाची हे आहे जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये। इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणजे काय असतं की तुमच्याकडे काही जो डेटा असतो तो तुम्ही इनपुट म्हणून देता आणि त्याच्यानंतर तो तुम्ही प्रोसेस करता, तुमच्या येणारे जे काही प्रोजेक्ट्स असतील त्याच्यासाठी हा डेटा एक तुम्हाला बॅकग्राऊंड प्रोव्हाइड करतो आणि पुढे जे काही जे इस्टिमेट्स असतात तर ह्याचा पुढे आपल्याला कसा वापर करायचा आहे, म्हणजे वाढवायचं कुठे आहे, कुठल्या गोष्टी कमी करायच्या, थ्रेट्स कुठले कमी करायचे आहे किंवा अपॉर्च्युनिटीज कुठे आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथून कळत असतात। ठीक आहे, तर हे आपल्याला याच्यामध्ये मॅनेजमेंट आणि मॉडेलिंग वगैरे हे बघायचं आहे। अप्लिकेशन फॉरेस्ट्रीमध्ये याचं अप्लिकेशन करता येईल, इमेजरीज वगैरे। ठीक आहे, आणि ह्याचा डेटा GISच्या डेटासोबत कसा आपल्याला मर्ज करता येईल ते आपण बघूया। ठीक आहे, याच्यामध्ये मॅप्स आणि त्याचे प्रोजेक्शन, टोपोशीट आणि मॅप रीडिंग कसं करायचं हे आपल्याला शिकायचं आहे। ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, हे आपल्याला रिसोर्स इन्व्हेंटरीमध्ये वापरावं लागतं। बरेचदा GPS जे आहे, आता जे फॉरेस्ट गार्ड आहेत त्यांना सुद्धा दिलेलं आहे की तुम्ही तुमच्या बीटमध्ये पूर्ण फिरताय की नाही,
असं वेगवेगळे जेव्हा सर्वेज वगैरे करतात तेव्हा त्यांना GPS इनेबल्ड जे हे असतात इक्विपमेंट दिलेले असतात, ज्याच्यामुळे की मॉनिटरिंग व्यवस्थित होते की नाही ह्या सगळ्या गोष्टीचा त्या डेटावरून आपल्याला अंदाज लागत असतो. ठीक आहे, तर हे सगळं आपल्याला याच्यामध्ये शिकायचं आहे. तर आपल्यासाठी खूप चांगलं एक अपॉर्च्युनिटी आहे की एक ह्याच्यामध्ये स्पेशलायझेशन असणारे एक सर आपल्याकडे येणार आहेत आणि ते पर्टिक्युलरली ह्याबद्दल आपल्याला टेक्निकल माहिती जी आहे ती देणार आहेत. ठीक आहे, तर हे आपण त्यांच्याकडून छान शिकून घेऊया आणि त्याला फॉरेस्ट्रीचा टच मग आपण स्वतः त्याच्यासाठी प्रॅक्टिस करूया. ठीक. सर्विंग अँड फॉरेस्ट इंजिनिअरिंग. आता आपण जेव्हा याच्यात रिमोट सेन्सिंगमधून वगैरे डेटा घेतलेला आहे, पण प्रत्येक वेळी रिमोट सेन्सिंगच्या डेटावरच अवलंबून राहायचं का, तर नाही. आपण काही फॉरेस्ट सर्वे करतो, ॲक्च्युली तिथे जाऊन काही गोष्टींची मोजमाप करतो. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काय काय असतं बघा. फॉरेस्ट सर्वेमध्ये त्याचा स्कोप आणि टाईप कसे असतात, चेन सर्वे वगैरे कसे असतात, इन्स्ट्रुमेंट कोणते वापरतो आपण, मेथड्स कुठल्या वापरतो. ठीक आहे, मॅप्स आणि मॅप रिडिंग कसं करतो, ह्या सगळ्या गोष्टी असतात. बेसिक प्रिन्सिपल असतात इंजिनिअरिंगचे काही, जसं बिल्डिंग मटेरियल कन्स्ट्रक्शन. आता याच्यामध्ये काय असतं की काही ठिकाणी आपल्याला जंगलामध्ये जात असताना ओढे वगैरे असतात किंवा रस्त्यामध्ये येणारे काही जे ऑब्स्टॅकल असतात, तिथे ब्रिजेस वगैरे बांधावं लागतात. आपण तिथे परमनंट स्ट्रक्चर नाही बांधू शकत. आपण आपलं इथले जे मेशनरी सगळे घेऊन तिथे जाऊन ॲक्च्युली असे मोठमोठे फ्लायओव्हरसारखे प्रोजेक्ट नाही करू शकत. मग अशा वेळेला तिथे काय करायचं, तिथलं अवेलेबल जे काही रिसोर्सेस असतील ते आणि त्या निसर्गाला किंवा तिथल्या जे इकोसिस्टम आहे त्याला जास्ती धक्का न लागता आपण काय काय बनवू शकतो तिथे, किंवा पाणी अडवण्यासाठी छोटे छोटे चेक डॅम्स वगैरे कसे बांधू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपण इथे शिकतो. ठीक आहे, कन्स्ट्रक्शन वगैरे बिल्डिंग मटेरियल्स आणि त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन कुठलं येतं. ठीक आहे, प्लेन टेबल सर्वे वगैरे कसा करतो आपण, कसं त्याच्यामध्ये जातो आणि ह्या गोष्टी आपण कसा आणतो. ठीक आहे, त्याच्यानंतर लेवलिंग टर्म्स यूज टाईप ऑफ लेवल. ठीक आहे, त्याच्यानंतर थिओडोलाइट आणि इट्स युजेस. हे थोडंसं काय म्हणतात त्याला जास्ती टेक्निकल होईल, त्याच्यामुळे मी हे आता नाही सांगत. रोड ब्रिजेस वगैरे हे आपण कसं बनवू वगैरे याच्यासाठी हे असतं, त्याच्या डिझाईन कन्स्ट्रक्शन वगैरेसाठी आपण काय काय मेथडॉलॉजी यूज करतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे पाहणार आहे. ठीक आहे, थोडं टेक्निकल आहे पण इझी आहे. नेक्स्ट आहे फॉरेस्ट इकोलॉजी. तर फॉरेस्ट इकोलॉजीमध्ये पहा, आपण आता इकोसिस्टीम इकोलॉजी त्याच्यामध्ये आलेलं आहे, त्या बऱ्याचशा गोष्टी याच्या. पण फॉरेस्ट इकोलॉजी पर्टिक्युलरली वेगळं का दिलेलं आहे यांनी, तर त्याचं एक कारण आहे की बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंट जे आहे आपले, हे फॉरेस्टमध्ये थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण याच्यामध्ये शिकणार आहे की याचा उपयोग वगैरे कसा होतो. ठीक आहे, ह्या गोष्टी आपल्यामध्ये येणार आहे. फॉरेस्ट इकोसिस्टीम कशा असतात ते पाहणार आहे आपण. फॉरेस्ट कम्युनिटीचे कन्सेप्ट पाहणार आहे. व्हेजिटेशन कसं असतं, कम्युनिटी इकोलॉजी स्पेसिस इंटरॅक्शन कसं होतं त्याच्यामध्ये. ठीक आहे, सक्सेशन टर्मिनॉलॉजी, बेसिक कन्सेप्ट. ठीक आहे, थेरीज ऑफ सक्सेशन पण आपण इथे पाहणार आहे. फूड चेन, फूड वेव वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिथे असणार आहे. ठीक आहे, क्लायमॅक्स प्रेसिस, प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी, न्यूट्रिएंट सायकलिंग. आपल्याला न्यूट्रिएंट सायकलिंग एक चांगला हे आहे. ठीक आहे, वॉटर रिलेशन. त्याच्यानंतर फिजिओलॉजी इन स्ट्रेस एन्व्हायरमेंट, म्हणजे जेव्हा ड्रॉट वॉटर वगैरे हे होतं तर तिथे फॉरेस्ट कसे त्याच्याशी कोपअप करतात किंवा त्यांच्यावर काय इफेक्ट होतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे शिकणार आहे. ठीक आहे, आता इथे फॉरेस्ट टाईप इन इंडिया आपण ऑलरेडी पहिल्या युनिटमध्ये ते शिकणार आहे. त्याचंच आपल्याला डिटेल हे इथे शिकायचं आहे, फॉरेस्ट टाईप कोणते कोणते आहे. ठीक आहे, आयडेंटिफिकेशन ऑफ स्पेसिस, कंपोजिशन अँड असोसिएशन. ठीक आहे, डेंड्रोलॉजी, टॅक्झॉनॉमी, क्लासिफिकेशन. आपण हे सगळं टेक्निकल डिटेल्स आहे, आपण घेत असताना याचे डिटेल काय हे असतं हे पाहूयात. ठीक आहे, टॅक्झॉनॉमिक क्लासिफिकेशन म्हणजे काय असतं की जसं एखाद्या गोष्टीचं आपण त्याचं कूळ वगैरे, एखाद्या माणसाचं आपण वेगवेगळ्या याच्यामध्ये वर्गीकरण करत आलेलो असतो की त्यांचं गोत्र कोणतं, कूळ कोणतं वगैरे अशा गोष्टी असतात, नाव काय आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर फॅमिली त्याची, अशा सगळ्या गोष्टीमध्ये करत असतो. तसं झाडांनाही आपण वर्गीकरण करत असतो की त्यांना त्यांच्या ज्या फीचर्स असतात त्या फीचर्सवरून आपण वेगवेगळ्या क्लासेसमध्ये टाकतो. त्याचं फर्दर जेव्हा आपण आणखी क्लासिफाय करत जातो तर त्याच्यामध्ये त्याला म्हणतात टॅक्झॉनॉमिक क्लासिफिकेशन. ठीक आहे, तर हे सगळे प्रिन्सिपल्स वगैरे आपण हे सगळे शिकणार आहे. हर्बेरिया आणि अर्बोरेटा, कन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट इकोसिस्टीम कसं करायचं आहे ते. ठीक आहे, हे सगळं आपण इथे पाहणार आहे.
नेक्स्ट आहे आपला फॉरेस्ट रिसोर्सेस अँड युटिलायझेशन. आता इथे रिसोर्सेस आणि त्याचं युटिलायझेशन आलं म्हणजे काय आहे, कमर्शियल बेसिसवर काय आपल्याला त्याचा फायदा आहे, कमर्शियल त्याचा यूज काय आहे, हे सगळं आपण शिकणार आहे. ठीक आहे. तर इथे सगळं आपल्याला जे काही त्याच्यामधनं येणारे प्रोडक्ट आहेत त्यांचा उपयोग कसा होतो, त्यांचं जे काही आपल्याला ह्युमनसाठी इम्पॉर्टन्स काय आहे आणि ओव्हर एक्स्ट्रॅक्शनमुळे काय प्रॉब्लेम होऊ शकतात आणि त्याला कन्झर्व कसं करायचं, ह्या दृष्टिकोनातून आपण हे सगळं पाहणार आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये आहे की एन्व्हायरमेंटली साऊंड हार्वेस्टिंग प्रॅक्टिसेस, म्हणजे कसं सस्टेनेबल यील्ड असली पाहिजे म्हणून आपण जेवढं रिजनरेट करू शकतो तेवढंच त्यातनं एक्स्ट्रॅक्ट करायचं, या प्रिन्सिपलवर आपण हे काम करणार आहे. तर ठीक आहे. त्याच्यामध्ये लॉगिंग आहे, डेफिनेशन अँड स्कोप ऑफ लॉगिंग वगैरे. ठीक आहे. प्लॅन आणि एक्झिक्युशन आहे, इम्प्लिमेंट्स यूज इन लॉगिंग अँड ऑपरेशन. ठीक आहे. तर जे काही आपण टिंबर वगैरे प्रोड्यूस करणार आहे याच्या बाबतीतल्या ह्या लॉगिंगच्या ज्या काही हे संज्ञा आहेत त्या आपण सगळ्या पाहणार आहोत. ठीक आहे. एक्स्ट्रॅक्शन टेक्निक, प्रिन्सिपल, ट्रान्सपोर्टेशन कसं होणार आहे, स्टोरेज सेल. आता हे महत्त्वाचं आहे की नॉन टिंबर फॉरेस्ट प्रोडक्ट्स, आपण मागे पाहिलं होतं की नॉन टिंबर फॉरेस्ट प्रोडक्ट्स काय आहे, त्याचे डेफिनेशन, स्कोप वगैरे असणार आहे. याच्यामध्ये काय काय येतं बघा, गम्स येतात, रेझिन्स येतात, ओलिओ रेझिन्स, फायबर, ऑइल सीड नट, रबर, केन, बांबू, मेडिसिनल प्लांट्स, चारकोल लॅक, लॅक अँड शेलॅक, काथा आणि बीडी लिव्स. याचं कलेक्शन वगैरे कसं होतं. ठीक आहे. प्रोसेसिंग कसं होतं, त्याचं डिस्पोजल कसं होतं, ते सगळं कसं आपण ट्रान्सपोर्ट करतो, कसं ते जंगलाच्या बाहेर आणतो वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे पाहणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर वूड सीझनिंग आणि प्रिझर्वेशनची गरज काय आहे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी पाहणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड जे आहे एअर क्लीन सीझनिंग वगैरे, सोलर डिह्युमिडिफिकेशन, म्हणजे आपण जेव्हा कधी लाकूड जे काढतो जंगलातनं तर ते ओलसर असतं, त्याच्यामध्ये मॉइश्चर असतं खूप जास्त प्रमाणात, त्याचा लगेच जर आपण वापर केला तर ते त्याच्यातनं जर आपण कुठलीही वस्तू बनवली, म्हणजे आयदर इट इज फर्निचर प्रोडक्ट किंवा मग दुसरं काहीतरी आपण ते कुठेही वापरलं तर ते मॉइश्चर त्याच्यामधून गेल्यानंतर त्याचा शेप ते डिफॉर्म होतं, त्याचा शेप बदलतो. तर ते नाही झालं पाहिजे, त्यासाठी आपण त्याला एका सर्टन लेवलपर्यंत त्याला वाळवतो, म्हणजे त्याचा मॉइश्चर कंटेंट घालवतो आणि त्याच्यानंतर मग त्याला कट करून आपल्या हव्या असलेल्या आयटममध्ये त्याला कन्वर्ट करतो. ठीक आहे. तर ह्याच्यासाठी ज्या काही टेक्निक्स वगैरे वापरतात तर त्याला आपण सीझनिंग म्हणतो. ओके, म्हणजे सीझनिंग टेक्निक्स म्हणतो. आता हे इथे कंपोजिट वूड, अधेसिव्ह मॅन्युफॅक्चर प्रॉपर्टीज, युजेस, वूड, प्लायवूड वगैरे काय असतं. म्हणजे आता जसं आपल्याला माहिती आहे की वूड कमी पडत आहे तर त्याच्यासाठी वेगवेगळे आपण पर्याय आणतो. जसं प्लायवूड असतात, कुठे ते बारीक बारीक जे काही आपलं सॉवूड असतं, ते जे सॉ केलेलं जे छोटे छोटे पार्टिकल्स असतात त्यांना पूर्ण पेस्ट करून त्याच्यापासूनही आपल्याला काही बोर्ड्स बनवलेले दिसतात. ठीक आहे. तर हे सगळे जे काही मटेरियल यूज केलं जातं हे आपण इथे सगळं शिकणार आहे. ठीक आहे. युजेस हे असणार आहे प्लायवूड युजेस वगैरे, त्याचं फायबर बोर्ड मॅन्युफॅक्चर प्रॉपर्टीज, युजेस, पार्टिकल बोर्ड्स काय असतात, ह्याची युजेस वगैरे काय असतात ते लिहिणार आहे. ठीक आहे. प्रेझेंट स्टेटस ऑफ कंपोजिट वूड इंडस्ट्री इन इंडिया, सध्या वूड इंडस्ट्रीचं आपलं काय हे आहे, पेपर आणि रेऑनचं काय स्टेटस आहे, पेपर रेऑन वगैरे त्याच्यासाठी काय काय हे असणार आहे. सप्लाय ऑफ रॉ मटेरियल टू इंडस्ट्रीज आपण कसं करतो आहे, कसं मॅनेज करतो आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणावर जो आपल्याला डिमांड आहे ती आपण कशी मॅनेज करतो आणि आपल्याला काय काय चॅलेंजेस आहेत त्याच्यामध्ये, हे सगळं आपण इथे पाहणार आहे. ठीक आहे. प्लांटेशन वूड प्रॉब्लेम आणि पॉसिबिलिटीज आपण तिथे पाहतो. ठीक आहे. वूड प्रोसेसिंग आणि मॉडिफिकेशन पाहायचं आहे आपल्याला. ऑटोनॉमिकल स्ट्रक्चर ऑफ वूड, डिफेक्ट आणि अबनॉर्मॅलिटीज काय असतात. आता आपण जेव्हा वूड एखाद्या याच्यामध्ये प्रोड्यूस करतो तर ते वूड नेहमी चांगल्या क्वालिटीचंच असेल याच्यासाठी आपण खात्री करून घेतो की ते सीड्स वगैरे चांगले असतील, सीडलिंग त्याचे व्यवस्थित जनरेट होतील. त्याच्यानंतर जसं ते वाढत असतं तसं त्याला थिनिंग केलं जातं, म्हणजे त्यातले जे काही डिफॉर्म वूड वगैरे असेल ते काढून घेतलं जातं. पण मग तरी कधी कधी शेवटी जेव्हा आपण एक एंड प्रोडक्ट आपल्याकडे येतो आणि त्याला आपण जेव्हा सॉर्टिंग करायला जातो तर तिथे बरेचदा खराब झालेलं वूड असतं. त्यांना कसं ग्रेडेशन वगैरे कसं करतात, त्याला कसं मेजर करतात, त्याच्याचे स्टँडर्ड काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे पाहायच्या आहेत. ठीक आहे. आता इथे आहे फॉरेस्ट प्रोटेक्शन, रेंज मॅनेजमेंट आणि वाईल्ड लाईफ बायोलॉजी. त्याच्यामध्ये काय येतं बघा, फॉरेस्ट प्रोटेक्शनमध्ये
आपला सगळ्यात मोठा एक ऑफिसर म्हणून रोल असतो फॉरेस्ट प्रोटेक्ट करण्याचा, ठीक आहे. आपण हे सगळं वूड वगैरे हे सगळं लावू, तर त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात चांगली गोष्ट जी करायला भेटते ती म्हणजे आपल्याला हे प्रोटेक्ट करायला मिळतं. याचे आपण गार्डियन्स असतो या जंगलांचे, ठीक आहे. तर इथे मग काय काय करावं लागतं आपल्याला ते आपण पाहूयात. तर क्लासिफिकेशन ऑफ फॉरेस्ट पेस्ट, इथे येणारे जे काही जंगलावरचे जे काही पेस्ट अटॅक होतात तर ते आपल्याला त्याचं क्लासिफिकेशन वगैरे केलेलं असतं, ठीक आहे. त्याचे डॅमेज सिम्पटम वगैरे हे पाहायचे असतात, ठीक आहे. पेस्टचे जे आउटब्रेक्स होतात ते कसे काय, त्याच्यासाठी फॅक्टर्स कुठले रिस्पॉन्सिबल असतात, ठीक आहे. त्याच्यानंतर इंजुरीज टू फॉरेस्ट, अबायोटिक आणि बायोटिक. म्हणजे बायोटिकमध्ये काही जे काही किडे वगैरे असतील त्याच्यावर पेस्ट असेल ते सगळं, आणि अबायोटिक म्हणजे काय, फायर वगैरे जेव्हा असतात किंवा क्लायमेट चेंज, ॲसिड रेन असे सगळे जे असतील ते अबायोटिक फॅक्टर येतील, ठीक आहे. डिस्ट्रक्टिव्ह एजन्सीज कुठले हे असतात, कुठले त्याच्यावर वर्क करू शकतात, इन्सेक्ट आणि डिसीजेस काय काय असू शकतात, ठीक आहे. इफेक्ट ऑफ एअर पोल्युशन, ठीक आहे. तर हे ह्युमन इंड्यूस पोल्युशन जे आहे त्याच्यामुळे काय होतं, याच्यामुळे फॉरेस्टचं डायबॅक होतं बरेचदा. डायबॅक म्हणजे काय, हे शेंड्यापासून मरायला सुरुवात करते एक झाड आणि ते जळत खालपर्यंत ते मरत जाते. कुंड्यांमध्ये हा प्रॉब्लेम खूप लवकर दिसून येतो. म्हणजे काही वेळेला तुम्ही एखादं झाड लावता त्याचे पूर्ण नरिशमेंट सगळं व्यवस्थित होतं, एक दिवस तुम्ही फक्त त्याला असं उन्हातून सावलीत न्यायचं विसरलात, कधी समजा खूप ऊन असेल आणि तुम्ही विसरून गेलात त्याला पाणी वगैरे टाकायचं, तर ते शेंड्यापासून करपत जातं आणि ते खालपर्यंत ते जळत जातं, त्याला डायबॅक म्हणतात, ठीक आहे. तर अशा गोष्टी जंगलांच्या बाबतीतही होत आहे आता क्लायमेट चेंजमुळे किंवा ग्लोबल वॉर्मिंगमुळे वगैरे, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण फिनॉमिना हे शिकणार आहे. नंतर या डॅमेजसाठी आपले किती ससेप्टेबल आहेत, डॅमेज कोणत्या प्रकारचे असतात, त्याचे कॉज, प्रिव्हेन्शन, प्रोटेक्टिव्ह मेजर्स वगैरे काय असतात, बेनिफिट ड्यू टू केमिकल अँड बायोलॉजिकल कंट्रोल, आपण कसं त्याला केमिकली आणि बायोलॉजिकली हे सगळं कंट्रोल करू शकतो. जनरल फॉरेस्ट प्रोटेक्शन अगेन्स्ट फायर, आपण काय काय करतो, मेजर्स काय असतो, इक्विपमेंट, मेथड आणि कंट्रोल यूज ऑफ फायर. कंट्रोल यूज ऑफ फायर म्हणजे काय असतात, फायर लाईन काढल्या जातात जंगलामध्ये, म्हणजे त्यांना असं एक एरिया दिलेला असतो, बीट म्हणतात त्याला, छोटा जो एरिया, सगळ्यात छोटा जो गव्हर्न करणारा एरिया असतो, त्या बीटमध्ये त्यांनी मॅपिंग केलेलं असतं आणि तिथे बरोबर काही अंतरावर फायर लाईन काढलेल्या असतात, त्या फॉरेस्टकडूनच गार्डकडूनच काढल्या जातात. ते काय करतात, कंट्रोल फायर लावतात तिथे, म्हणजे 1-2 फुटाचा पट्टा लांबचा लांब सरळ जाळत न्यायचा आणि ती आग विझून टाकायची. म्हणजे जर कधी आग जळत आली तर त्या पट्ट्यापर्यंत येईल आणि मधल्या पट्ट्यामध्ये तिथे काही जर जळायला नसेल तर ती आग पुढे सरकणार नाही. असं करून आपण पॅचेस तरी वाचवू शकतो काही. तर त्याच्यासाठी ह्या फायर लाईन्स काढल्या जातात. तर अशा ज्या काही मेथड असतात, कंट्रोल यूज ऑफ फायर तिथे केले जातो, ठीक आहे. अशा टाईपचं आपल्याला जे काही हे वापरल्या जाईल तर त्या याच्यामध्ये येतात, ठीक आहे. इकॉनॉमिक आणि एन्व्हायरमेंट कॉस्ट ऑफ टिंबर सॅल्वेज ऑपरेशन आफ्टर नॅचरल डिझास्टर, तर ठीक आहे. आपण ते टिंबरचं जे काही आपण कन्झर्वेशन वगैरे करू तर त्याच्यासाठी आपलं काय कॉस्ट लागेल वगैरे या सगळ्या गोष्टी तिथे येत असतात. नंतर रेंज मॅनेजमेंटमध्ये काय असणार आहे, रेंज मॅनेजमेंटमध्ये जे रेंजर्स असतात तर त्यांना त्यांच्या याच्यामध्ये ज्या लोकल कम्युनिटीज असतात तर त्यांना तिथे काही वेळेला अलाउड असतात. त्या जसं तुम्हाला माहिती असेल वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये थोड्याफार प्रमाणात ग्रेझिंग वगैरे अलाउड असतं, काही ठिकाणी ते बॅन असतं, पण काही ठिकाणी ते अलाउही करू शकतात. ज्या लोकल कम्युनिटीजचा जो त्या इंटरफरन्स आहे तिथे तो जर कमी असेल तर ते केटल्स कमी असतील तर त्यांना ते अलाउसुद्धा केलं जातं, ठीक आहे. त्याच्यानंतर नॅशनल पार्कच्या ट्रान्झिशन झोनमध्ये बऱ्यापैकी ग्रेझिंग वगैरे चालतं. मग आता हे जेव्हा करत असतात तर तेव्हा तिथे कसं मॅनेज करायचे त्या गोष्टी, की कधी मग खूप सारे केटल्स असतील आणि त्यांनी जर गवतं खायला सुरुवात केली तर होऊ शकतं की त्यांनी अति ग्रेझिंग केल्यामुळे जे आहे, ज्या सीडलिंग्स असतील किंवा जे छोटे प्लांटलेट्स असतील ते हे सॅपलिंग्स असतील ते सगळे मरू शकतात, त्यांच्या पायामुळे ते दाबल्या जाऊ शकतात. तर अशा वेळेला मग तिथे मॅनेजमेंट टाईप काय करायचं त्याच्यासाठी मॅनेजमेंट टाईप दिलेलं आहे. रोटेशनल आणि कंट्रोल ग्रेझिंग म्हणजे काय आहे की आपले ग्रासलँड जे आहे ते डिग्रेड होऊ नये, एकाच ठिकाणी ग्रेझिंग करत राहिलं ते एक्सटेन्सिव्ह त्याचा यूज केला गेला तर त्या हळूहळू त्यांची न्यूट्रिएंटची कॅपॅसिटी कमी होईल, त्यांची प्रोडक्टिव्हिटी कमी होईल. मग त्यापेक्षा काय करायचं, कंट्रोल ग्रेझिंग करायचं. म्हणजे एक पॅच काही दिवसांसाठी ओपन ठेवायचा, मग तो बंद करायचा आणि दुसरा पॅच ओपन करायचा. तोपर्यंत हा रिजनरेट होतो पहिला पॅच, मग परत दुसऱ्या पॅचमधून पहिल्या पॅचमध्ये ते जनावरं सोडायचे आणि दुसरा पॅच रिजनरेट व्हायला ठेवायचा. असे वेगवेगळे पॅच केलेले असतात आणि ते त्यांना तिथे फिरवतात. हे जनरली ऑस्ट्रेलिया वगैरे सारख्या मोठ्या देशांमध्ये खूप जास्त प्रमाणात होतं. म्हणजे याची फील्ड जर असेल तर याचे खूप सारे
सारे पार्ट केलेले असतात आणि मग आज इथे गाई चरल्या तर त्या इथून पुढे जातील, इथे चरतील, मग उद्या इथून इथे पुढे चरतील, इथून इथे जातील, असं गोल चक्र करत इथे येतील. तोपर्यंत ह्या सगळ्या याच्यामध्ये चरत असताना इथे रिजनरेट होईल, इथे सगळीकडे चरत असताना इथे रिजनरेट होईल, असं करत करत त्या सगळ्या याच्यामध्ये परत रिजनरेट करून ते सस्टेनेबल एक सायकल चालू असते. ठीक आहे, तर अशा प्रकारचे जे ग्रेझिंगचे मॅनेजमेंट वगैरे केलं जातं. ठीक आहे, कंट्रोल अगेन्स्ट ग्रेझिंग अँड ब्राउझिंग ॲनिमल. ब्राउझिंग ॲनिमल्स म्हणजे काय असतात की भटकत राहतात, ते खाण्यासाठी इकडे तिकडेच फिरत राहतात, पण त्यांच्या पायांमुळे खुरांमुळे जे काही नुकसान होतं किंवा मग ते जे काही ठिकाणी त्यांची चराई वगैरे होते त्याच्यामुळे जे नुकसान होतं फॉरेस्टचं ते नाही झालं पाहिजे. त्याच्यासाठी काय कंट्रोल मेजर्स असतात, रेंज प्रोटेक्शन कसं करायचं. ठीक आहे, वाईल्ड ॲनिमल्सचा फॉरेस्ट रिजनरेशनमध्ये काय रोल असतो ते सगळं आपण पाहणार आहे. ह्युमन इम्पॅक्ट, एन्क्रोचमेंट आणि पोचिंग वगैरे गोष्टी हे आहे. एन्क्रोचमेंट म्हणजे काय आहे की तुमचे लिगल राईट्स नाही आहे तिथे राहण्याचे, किंवा मग तिथे त्या लँडवर तरी तुम्ही तिथे जाऊन राहताय, किंवा मग काही जर लोक तिथे असतील ऑलरेडी राहणारे ते त्यांचं एक्सपॅन्ड करतायत, जे काही राहण्याचा त्यांचा जो एरिया आहे तो एक्सपॅन्ड करतायत, त्याला एन्क्रोचमेंट म्हणतात. ठीक आहे, एन्क्रोचमेंट म्हणजे आपल्याला साध्या भाषेत जर म्हणायचं असेल तर अतिक्रमण, कुठेही तुम्ही अतिक्रमण करत असाल तर त्याला एन्क्रोचमेंट म्हणतात. ठीक आहे, पोचिंग म्हणजे इलिगल किलिंग ऑफ ॲनिमल. ठीक आहे, लाईव्ह फेन्सिंग काय असतं की झाडं लावायचे, म्हणजे आपल्याला तिथे फेन्स लावणं शक्य नसतं त्या ठिकाणी, मग काटेरी झाडं वगैरे लावून कसं प्रोटेक्ट करायचं एखादी गोष्ट, जेणेकरून तिथे खूप हे नसेल काहीतरी, म्हणजे जास्ती आपल्याला काही बनवायची गरज नसेल, म्हणजे स्ट्रक्चर उभं करायची गरज नसेल, पण तिथे आपण झाडं लावून एखादा बॅरियर बनवू शकतो. ठीक आहे, तर ह्या गोष्टी आपण इथे शिकणार आहे. शिफ्टिंग कल्टिवेशन काय असतं, त्यांचे कंट्रोल कसं करायचं वगैरे हे आपण तिथे पाहणार आहे. ठीक आहे, वाईल्ड लाईफ बायोलॉजीमध्ये काय येणार आहे, क्लासिफिकेशन ऑफ इंडियन मॅमल्स, पूर्ण मॅमल्सचं आपण हे शिकणार आहे. त्याच्यानंतर वाईल्ड लाईफचे बेसिक रिक्वायरमेंट काय असतात, त्याच्यानंतर त्यांची इकॉलॉजी शिकणार आहे, बायोटिक फॅक्टर, बायोलॉजिकल बेसिस ऑफ वाईल्ड लाईफ. ठीक आहे, प्रोडक्टिव्हिटी, इफेक्ट ऑफ लाईट अँड टेम्परेचर ऑन ॲनिमल्स, वाईल्ड लाईफ हॅबिटॅट, निश काय असतं, टेरिटरी, होम रेंज काय असते, टेरिटोरियलिटी काय असते, एज, क्रुझिंग रेडियस काय असतो, कॅरिंग कॅपॅसिटी, ॲनिमल बिहेवियर अँड ॲडॅप्टेशन काय काय असतात. ठीक आहे, हॅबिटॅट इम्प्रूव्हमेंट कसं करू शकतो आपण, फूड, वॉटर, शेल्टर इम्प्रूव्हमेंट कशी करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहे इथे. ठीक आहे, नेक्स्ट आहे फॉरेस्ट इकॉनॉमिक्स. तर इथे फॉरेस्ट इकॉनॉमिक्समध्ये समजतं आपल्याला की पैशांशी रिलेटेड किंवा इकॉनॉमिक्सशी रिलेटेड काही गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये काय येतं बघा की फॉरेस्ट इकॉनॉमिक्स काय असते, याचं मिनिंग आपण पाहणार आहे, डेफिनेशन आहे, त्याच्यानंतर बेसिक कन्सेप्ट याच्याशी रिलेटेड काय आहे ते येणार आहे, याचे फंडामेंटल प्रिन्सिपल्स काय असतात ते आपण पाहणार आहे, कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस पाहणार आहे की आपण जंगलांवर इतका खर्च करतोय, इतके सारं मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस वगैरे करतोय, तर त्याच्यातून आपल्याला तितकं जास्त उत्पन्न किंवा तितकं जास्त बेनिफिट म्हणजे टँजिबल आणि इनटँजिबल दोन्ही प्रकारचे बेनिफिट्स किती मिळत आहेत हे सगळं आपण इथे पाहणार आहे. ठीक आहे, डिमांड अँड सप्लायचं एस्टिमेट करायचं आहे आपल्याला, तर त्याच्यासाठी आणखी इम्प्रूव्हमेंट कसं करता येईल त्या मेजर्स वगैरे तिथे सगळं येणार आहे. ट्रेंड्स आहे नॅशनल आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये काय हे चालू आहे, तर चेंजेस इन प्रोडक्शन अँड कन्झम्पशन पॅटर्न. म्हणजे आता बघा कन्झम्पशन पॅटर्नमध्ये चेंजेस कसे होतात. आधी जे याचे पत्ते होते पळसाचे पानं, त्याच्या पत्रावळ्या बनवायच्या आणि त्या पत्रावळ्यांवर जेवण करायचे. आता त्याच्या ऐवजी ते हिरवे हे आले आहेत, पानं आलेले आहेत आणि काही ठिकाणी तर त्याच्यापेक्षा इम्प्रूव्ड ते थर्मोकॉलचे जे ताटं असतात ते असतात. तर मग ह्याच्यामुळे त्या पत्त्यांची जरी पळसाच्या पत्त्यांची जरी हे कमी झालं, एक्स्ट्रॅक्शन कमी झालं असलं तरी इकडे पोल्युशन वाढलेलं आहे. तर ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी जे पॅटर्न चेंज होत आहे ते आपण शिकणार आहे की आपण एकाला पर्याय म्हणून दुसरं आणलं पण ते दुसरंही कसं नुकसान करताय हेही आपल्याला लिंक करून शिकायचं आहे. ठीक आहे, तर अशा टाईपचे जे काही कन्झम्पशन पॅटर्न आपले चेंज होत आहे हे आपण इथे पाहणार आहे. ठीक आहे, एक्स्ट्रॅक्शनचे पॅटर्न चेंज होणार आहे. असेसमेंट प्रोजेक्शन ऑफ मार्केट स्ट्रक्चर म्हणजे काय हे असणार आहे, रोल ऑफ प्रायव्हेट सेक्टर आणि कोऑपरेटिव्हचा काय रोल असणार आहे, रोल ऑफ कॉर्पोरेट फायनान्सिंग याच्यामध्ये किती महत्त्वाचं असतं. सोशो इकॉनॉमिक ॲनालिसिस ऑफ फॉरेस्ट प्रोडक्टिव्हिटी अँड ॲटिट्यूड्स, व्हॅल्युएशन ऑफ फॉरेस्ट गुड्स अँड सर्व्हिसेस. ठीक आहे, आता आपण फॉरेस्ट जे गुड्स अँड सर्व्हिसेस आहे त्याचं व्हॅल्युएशन करणार आहे सोशल पॉईंट ऑफ व्ह्यूनी. म्हणजे सोसायटी ॲज अ होल काय बेनिफिट्स घेते याच्यातनं. म्हणजे आपल्याला एक जंगलांचा एस्थेटिक
साठी तर एक यूज होतो, आपण तिथे जाऊन रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज वगैरे करतो, हे सगळ्या गोष्टी आहेत. तिथून त्या नेचरमधून रेग्युलेटिंग काही हे असतात आपल्याला तिथून सर्व्हिसेस देत असतं ते. त्याच्यानंतर आपल्यासाठी तिथे प्रोव्हिजनल हे असतात. त्याच्यानंतर जे फ्लड वगैरे कंट्रोल करणं किंवा मग जे जास्ती हे असतं पोल्युशन कंट्रोल करणं, ह्या सगळ्या गोष्टी ते आपल्याला देत असतात. त्याच्यामुळे फक्त इकॉनॉमिक बेसिसवरच आपण त्याला नाही पाहणार आहे, तर आपल्याला सोसायटीला ॲज अ होल कसं ते आपल्याला बेनिफिट करतं हे सुद्धा आपण इथे पाहणार आहे. तर ह्याला आपण लिहिताना कसं लिहू ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे पाहणार आहे. प्राइसिंग ऑफ टिंबर अँड नॉन टिंबर प्रोडक्ट यांची प्राइसिंग कशी ठरवल्या जाते, ठीक आहे. मार्केटिंग त्याचं डेफिनेशन काय असतं, मार्केटिंग प्रोसेस, नीड वगैरे हे काय असतं, रोल, मार्केटिंग फंक्शन, क्लासिफिकेशन ऑफ मार्केट, मार्केटिंग ऑफ व्हेरियस चॅनल्स, ठीक आहे. आणि टिंबर डेपोट म्हणजे टिंबर डेपो काय असतं की जिथे जमा करून ठेवलेलं असतं वूड आणि म्हणजे जेव्हा कापून आणलं जातं त्याचं तिथे सॉर्टिंग केलं जातं आणि तिथे त्यांना स्टोअर केला जातो आणि मग त्याला जेव्हा त्याची बिडिंग प्रोसेस वगैरे होतं त्याच्यानंतर त्याला त्या ठिकाणी पाठवलं जातं. तर हे तिथे जमा करण्याचं जो काही स्थान असतं त्याला डेपो म्हणतात, ठीक आहे. तर त्याचं टाईप कसे असतात, त्याचं लेआउट कसं बनवलेलं असतं, मॅनेजमेंट कसं करतात. इतक्या मोठ्या प्रमाणावर जर लाकूड असलं, दोन गोष्टी असतात, तिथे चोरी होण्याची शक्यता असते कारण लाकूड सध्या खूप महाग आहे. टीकसारखं जर हे असेल तर लोक जीवावर खेळून तिथून ते एक्स्ट्रॅक्ट करायला जाऊ शकतात, चंदन वगैरे असतात. मग अशा यांचं मॅनेजमेंट कसं करायचं, इथे प्रोटेक्शन कसं करायचं, आगीपासून त्याला कसं वाचवायचं, त्याला किड्यांपासून कसं वाचवायचं, ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. त्याच्यामुळे मग ह्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस कुठल्या वापरल्या जातात हे आपण सगळे इथे पाहणार आहे. ओके. नेक्स्ट आहे आपलं फॉरेस्ट ट्रायबोलॉजी, अँथ्रोपोलॉजी आणि इथनोबॉटनी. तर हे सगळं आहे बघा. फॉरेस्ट ट्रायबोलॉजी, ट्राईब्सबद्दल आपण हे पाहणार आहे. अँथ्रोपोलॉजी म्हणजे इथे ह्युमन्स येणार आहे आणि इथनोबॉटनी म्हणजे जे काही आपला जो आजीबाईचा बटुआ होता म्हणजे आपल्या आज्यांना किंवा पूर्वजांना जे नॉलेज होतं तर ते ट्रायबल लोकांना सध्या ते त्यांच्याकडे अजूनही आहे. आपल्याकडचं जरी कमी असलं तरी ट्रायबल लोकांना तिथलं जे लोकल जे हर्ब्स आहेत किंवा मग जे झाडं आहेत तर त्यांचं जे काही एक्स्ट्रॅक्ट करून ते वनस्पती वापरतात आयुर्वेदामध्ये किंवा याच्यामध्ये, तर तसे त्यांचे काही प्रॅक्टिसेस आहेत त्याला आपण इथेनोबॉटनी म्हणतो, ठीक आहे. तर ह्या सगळ्याचा आपण अभ्यास करणार आहे इथे. तर त्याच्यामध्ये काय येणार आहे बघा, ट्रायबोलॉजीमध्ये येणार आहे ट्रायबल सीन्स इन इंडिया. ट्राईब कोणत्या आहे आपल्याकडे, कन्सेप्ट ऑफ रेस काय असतात, रेसेस काय असतात आणि ट्राईब्स काय असतात, सोशल ग्रुपिंगचे प्रिन्सिपल्स वगैरे काय असतात, ठीक आहे. स्टेजेस ऑफ ट्रायबल इकॉनॉमी काय, कसं त्याचं इव्होल्युशन होतं वगैरे, तिथे एज्युकेशन कसं असतं, कल्चरल ट्रेडिशनल कस्टम्स, इथोस, पार्टिसिपेशन इन फॉरेस्ट्री प्रोग्राम, ते लोक कसे पार्टिसिपेट करतात, त्यांच्या ज्या काही नीड्स आहे किंवा मग त्यांचे जे काही सोशल जे स्ट्रक्चर आहे आणि त्यांच्या चालत आलेल्या परंपरा याच्यानुसार ते फॉरेस्ट्रीसाठी कसे सपोर्टिव्ह होऊ शकतात, आपण त्याला कसं मॅनेज करू शकतो त्यांच्या याच्यामध्ये. जसं मी तुम्हाला सांगितलं की नागालँडमध्ये खूप जास्त कम्युनिटी रिझर्व्स आहे, आपण त्याला आणखी प्रमोट करू शकतो की त्यांनी त्यांचे कम्युनिटी रिझर्व्स आणखी चांगले प्रोटेक्ट करावे आणि त्याला आणखी वाढवत जावं त्याचं हे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने त्यांचे जे रिलिजियस किंवा काही सेंटिमेंट्स असतील, सोशल जे काही त्यांचे इथिक्स असतील त्याला आपण आणखी जास्त फॉरेस्टसाठी वायबल आणि फिजिबल बनवू शकतो. तर त्याच्यासाठी आपण कसं काम करू शकतो हे सगळं आपण इथे परत पाहणार आहे, ठीक आहे. रिलेशन बिटवीन ट्राईब्स इन इंडिया अँड महाराष्ट्र. पहा आपल्याला दोन्ही ट्राईबकडच्या ट्राईब्स शिकायचं आहे, यांची आपल्याला माहिती घ्यायची की कुठल्या कुठल्या ट्राईब्स आहे, ठीक आहे. रिलेशन बिटवीन ट्राईब्स अँड फॉरेस्ट, ठीक आहे. तर त्या फॉरेस्टच्या याच्यामध्ये ते राहत असतात त्याच्याजवळ, त्याच्यामुळे त्यांचं फॉरेस्ट आणि इमिडिएट एन्व्हायरमेंटमध्ये त्यांचा काय रोल असतो. काही डिस्ट्रक्टिव्ह असतात, काही कन्स्ट्रक्टिव्ह असतात, काही खूप चांगलं म्युच्युअली त्यांचं हे असतं. काही ट्राईब जसं आपल्याला राजस्थानमधली ट्राईब माहिती आहे, खेजरीच्या झाडांना ते देव मानतात. त्याच्यानंतर हरणांना वगैरे जे आहे, चिंकारा वगैरे यांना प्रोटेक्ट करणारे ट्राईब आहे ती बिश्नोई ट्राईब. तर त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती आहे की किती जास्त कन्झर्वेशनमध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करतात, ठीक आहे. अशा काही ट्राईब्स असतात, काही हंटिंग ट्राईब असतात. पण काय असतं की हंटिंग ट्राईबही असतात ना, त्यांचे काही रूल्स प्रिन्सिपल्स असतात. जर त्यांनी ते व्यवस्थित पाळून जर त्या प्रकारे हंटिंग केलं तर ते प्रॉब्लेमॅटिक नसतं. पण आता मॉडर्न प्रॅक्टिसेसमुळे काय होत आहे की ते म्हणजे कुठल्याच त्याचा विचार न करता
ते डायरेक्टली प्राणी दिसल्यानंतर किल करतात. तर त्या गोष्टींनी आता प्रॉब्लेम क्रिएट होत आहे. त्याच्यामुळे ह्युमन आणि यांचं कॉन्फ्लिक्टही वाढलेलं आहे, प्राण्यांचे कॉन्फ्लिक्ट वाढलेलं आहे आणि डिपार्टमेंट आणि जे काही लोक आहेत त्यांचे कॉन्फ्लिक्ट त्याच्यामुळे वाढलं आहे की ते त्यांचा एज फॅक्टर वगैरे कन्सिडर करत नाही. त्याचे जे आधीचे जे काही रूल्स रेग्युलेशन्स होते ते आता काही लोक पाळत नाही. त्याच्यामुळे हे जास्तीत जास्त एक्स्ट्रॅक्शन करण्याचा प्रयत्न करतात प्राण्यांचा वगैरे. तर त्याच्यामुळे लॉस होतो आपल्याला बायोडायव्हर्सिटीचा. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे सगळ्या पाहायचं आहे की काय प्रॉब्लेम आहे आणि कसंही होतं. फॉरेस्ट मॅनेजमेंट अँड ट्रायबल वेलफेअर मॅनेजमेंट, तिथे कॉन्फ्लिक्ट्स काय आहे आणि त्याच्यामधनं आपल्याला पुढे वे फॉरवर्ड पण आपल्याला द्यायचं आहे. इथे आपला ओपिनियन बेस बऱ्यापैकी प्रश्न विचारण्याचा स्कोप आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण याच्यावर ब्रेनस्टॉर्मिंग जास्ती करणार आहे. रोल ऑफ फॉरेस्ट डिपार्टमेंट इन ट्रायबल वेलफेअर. फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि ट्रायबल वेलफेअर म्हणजे ट्रायबल डिपार्टमेंट दोन्हीचा एक ताळमेळ असला पाहिजे जेव्हा तुम्ही स्टेट आणि नॅशनल लेवलवर पाहता तेव्हा. आणि ॲक्च्युली तिथे ग्राउंडवर जेव्हा फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक काम करत असतात त्यांचा ट्राईब्सशी खूप जवळचा संबंध येतो. त्याच्यामुळे त्यांचं दोघांचं ताळमेळ कसं बसतं आहे हे इथे आपण पाहत असतो. रोल ऑफ नॉन वूड फॉरेस्ट प्रोडक्ट्स इन इकॉनॉमी ऑफ ट्राईब. ठीक आहे, काही ट्राईब्स जे असे असतात की ते तिथनं नॉन टिम्बर फॉरेस्ट प्रोड्यूस जे आहे जसं मोहाची फुलं वेचणं किंवा मग काही गम वगैरे रेझिन्स वगैरे तिथून एक्स्ट्रॅक्ट करून आणणं आणि ते विकणं ह्या प्रकारचे कामं करत असतात. तर त्यांना थोड्याफार प्रमाणात ते एक्स्ट्रॅक्ट करण्याला परवानगी असते, पण काही वेळेला मग ते खूप जास्त प्रमाणात ते करतात. तर त्याच्यामुळे मग ते झाडांना वगैरे त्याची इजा होते किंवा त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. ठीक आहे, ते झालं नाही पाहिजे याच्यासाठी प्रयत्न काय करू शकतो आपण ते सगळंही असणार आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये ट्रायबलची इकॉनॉमी त्याच्यामुळे कशी हे करते आणि ट्रायबल कोऑपरेटिव्ह सोसायटीज कसं काम करतात हे आपण पाहणार आहे. त्याच्यानंतर अँथ्रोपॉलॉजी, ह्याचं मिनिंग काय असतो, स्कोप डेव्हलपमेंट ऑफ अँथ्रोपॉलॉजी, कसं ह्युमनचं हे झालं इव्होल्युशन झालं ते पाहणार आहे. रिलेशनशिप विथ अदर डिसिप्लिन्स, त्यांचं बाकीच्या डिसिप्लिन्सशी कसं रिलेशन होतं. मेन ब्रांच ऑफ अँथ्रोपॉलॉजी आणि स्कोप ऑफ रिलिव्हन्स, आता त्याचा काय रिलिव्हन्स आहे ते आपण याच्यामध्ये पाहणार आहे. नंतर आहे इथेनोबॉटनी. इथेनोबॉटनीमध्ये काय आहे त्याचं डेफिनेशन आणि स्कोप पाहणार आहे आपण इथेनोबॉटनीचा. तर टर्म्स एम्प्लॉईड इन रिलेशन टू इथेनोबॉटनी अँड इट रिलेशनशिप विथ मॅन अँड डोमेस्टिक ॲनिमल्स. आता इथे याचा काय हे असणार आहे की ह्युमन्स आणि जे ॲनिमल्स आहे यांच्यासोबत आपला काय काय त्याचा संबंध असणार आहे ते पाहणार आहे. ठीक आहे, इथेनिक म्हणजे काय आहे, people and their contribution in therapeutic and इथेनोबॉटनिकल नॉलेज, म्हणजे त्यांच्याकडे असलेलं जे काही नॉलेज आहे मेडिसिन संदर्भातलं वगैरे ते किंवा झाडांसंदर्भातलं जे काही मेडिसिनच नाही पण इन जनरल एक झाडांसंदर्भातलं जे त्याच्या वापरासंबंधीचं जे काही नॉलेज आहे ते सगळं आपण इथे पाहणार आहे. विथ रिस्पेक्ट टू मेडिकल अँड अलाइड्स ॲस्पेक्ट, मेडिसिनल आणि त्याच्या संदर्भातले कुठले जे काही ॲस्पेक्ट आहे याच्यामध्ये कसं त्यांचं नॉलेज कामी येईल ते आपण पाहणार आहे. इम्पॉर्टंट प्लांट आहे आणि त्यांचे जे काही जाती जमातींद्वारे म्हणजे आदिवासी जमातींद्वारे जे काही यूज केल्या जातात मेडिसिनसाठी किंवा फूडसाठी किंवा मग रंग देण्यासाठी. ठीक आहे, टॅन आणि डाईज थोडंसं हे असतं की म्हणजे डाय म्हणजे एखाद्या कपड्याला वगैरे कलर देणं आणि टॅन म्हणजे जर चामड्याला वगैरे आपण थोडासा तो रंग चढवला जातो त्याच्यासाठी वगैरे त्याला टॅन थोडंसं म्हणतो आपण. ठीक आहे, तर अशा प्रकारचे जे काही आपण वापर करतो त्याच्यासाठी यांचं नॉलेज आपण घेत असतो. ठीक आहे, इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन जसं की आयुर्वेद युनानी वगैरे आहे याला आपण थोडंसं याचं इंट्रोडक्शन पाहणार आहे. त्यांचं नॉमेनक्लेचर कसं झालं, हॅबिटॅट डिस्ट्रीब्युशन अँड बॉटनिकल फीचर्स ऑफ मेडिसिनल अँड ऑरोमॅटिक प्लांट, म्हणजे मेडिसिनल म्हणजे तर जे काही आपले हे असतील औषधी वनस्पती, ऑरोमॅटिक प्लांट म्हणजे ज्यांचा सुगंध येतो, सुगंधी काही असे असतात जसं चंदनासारखे वगैरे झाडं असतात. तर अशा आणखीही झाडं आहेत जसं कापूर आहे, तर त्यांचं आपल्याला म्हणजे आधीपासून अट्रॅक्शन राहिलेलं आहे आणि ते झाडं आता कमी कमी होत आहे. तर त्याचं आपल्याला नॉलेज आणखी मिळवायचं आहे आणि त्यांना कन्झर्व कसं करायचं याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहेत. त्याच्यामुळे ते आपल्याला इथे शिकायचं आहे. ठीक आहे, फॅक्टर्स ऑफ हिटिंग ॲक्शन अँड टॉक्झिसिटी ऑफ ड्रग प्लांट अँड देअर केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स. आता काही लोकांना म्हणजे ट्राईब्सला चांगलं माहिती असतं की कुठलं झाड असतं त्याच्यापासून टॉक्सिन्स किंवा त्याच्यापासून लिकर किंवा मग कुठलेही इंटॉक्सिकंट जे आहे ते कसे एक्स्ट्रॅक्ट करायचे. म्हणजे मोहाची दारू जी आहे ती मेळघाटमध्ये खूप प्रसिद्ध आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचे जे कुठले जे लिकर लोकल लिकर वगैरे आहे ते कसे काढले जाते किंवा कुठले झाडं जे आहे ते एक अँटीडोट म्हणून काम करू शकतात किंवा पॉयझन म्हणून काम करू शकतात हेही त्यांना माहीत असतं. तर हे आपल्याला इथून शिकायचं आहे. ठीक आहे,
नेक्स्ट आहे सॉईल कन्झर्वेशन अँड वॉटरशेड मॅनेजमेंट. हे आपण कुठे ना कुठेतरी वाचलेलं ऐकलेलं असतं. याच्यामध्ये काय आहे की सॉईल कन्झर्वेशनमध्ये काय आहे की तुमचं जे काही पाण्यामुळे वगैरे जो जमिनीचा वरचा भाग वाहून जातो किंवा त्याचे न्यूट्रिएंटचं हे लिचिंग वगैरे होतं किंवा मग ते कधी कधी त्याच्यामधनं खूप एक्स्ट्रॅक्शन केल्यामुळे झाडं किंवा मग इंटेन्सिव्ह फार्मिंग केल्यामुळे तो वरचा थर जो असतो तो एकदम निकस झालेला असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या होतात तर त्याच्यामुळे ते जमिनीची धूप होते, तर ती नाही झाली पाहिजे. याच्यासाठी आपण काय काय करू शकतो, ठीक आहे. तर याच्यामध्ये याची सॉईल कन्झर्वेशनची डेफिनेशन काय आहे, कॉजेस ऑफ इरोजन कोणते आहेत, ठीक आहे, कोणत्या प्रकारचे इरोजन होतात, विंड इरोजन, वॉटर इरोजन वगैरे ते. त्याच्यानंतर कन्झर्वेशन आणि मॅनेजमेंट ऑफ इरोडेड सॉइल्स अँड एरियाज. याच्यामध्ये टाईप्समध्ये भरपूर हे आहे, गली इरोजन, रिल इरोजन वगैरे ते पण आपण शिकणार आहे, ठीक आहे. इरोडेड सॉईलमध्ये काय मॅनेजमेंट आपण ते कसं करणार आहे ते येणार आहे. विंड ब्रेक कसे लावू शकतो, शेल्टर बेल्ट्स काय असतात, सँड ड्यून्स वगैरे, ठीक आहे. रिक्लेमेशन कसं करू शकतो आपण, ज्या खराब झालेल्या जमिनी आहेत त्याला आपण पुन्हा वापरात कसं आणू शकतो. पाण्याने भरलेल्या वॉटर लॉक ज्या सॉईल आहे आणि वेस्टलँड जे आहे म्हणजे ज्या खराब झालेल्या आहेत तिथे आपण काही जे चुकीचे उपयोग केल्यामुळे, त्याचा चुकीच्या पद्धतीने उपयोग केल्यामुळे त्या आता जमिनी आपल्या उपयोगाच्या राहिल्या नाहीत, पण त्याला आपल्याला रिक्लेम कसं करायचं. कारण आपल्याकडे इतके सगळे लोक आहेत, त्यांना राहण्यासाठी जागा पाहिजे, त्यांना अन्नधान्य उगवण्यासाठी शेती पाहिजे, जंगलंसुद्धा पाहिजे, रोड पण पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजेत. तर मग ह्याच्यासाठी जागा आपल्यासाठी कमी पडते, तर मग ती जागा आपण रिक्लेम करून उपयोगात आणू शकतो. त्याच्यासाठी कुठले कुठले पर्याय आहेत ते आपण इथे शिकणार आहे, ठीक आहे. रोल ऑफ फॉरेस्ट इन कन्झर्विंग सॉईल कशी काय त्याला हे करू शकते. तर बघा जनरली फॉरेस्ट जे आहे आपल्याकडे आता जे राहिलेले फॉरेस्ट आहे ते फक्त आपल्याला अशा टेकड्या विकड्यांवर जास्ती दिसतात. तर काय होतं की अशा टेकड्यांवर छोटे छोटे झाडं असतात, ठीक आहे. पूर्ण इथून पूर्ण झाड आहे. इथे पाऊस येतो, वरून पाऊस पडतोय, तर हे पाणी वाहून जातं ना, तर जात असताना ते जमीनही वाहून येतं. पण इथे जर झाड असतील तर त्यांची मुळं त्याला पकडून ठेवतात, ठीक आहे. इथून पूर्ण जे जात असताना जे जर आपल्या इथे जर समजा 500 टन 600 टन जर माती तिथून वाहून जाणार असली तर इथे झाडं आहेत, तर मे बी याच्यातले 300 टन 200 टन जी आहे ती त्या झाडांनी पकडून ठेवल्यामुळे कमी वाहून जाईल, ठीक आहे. ते असे जे काही त्याचे इनडायरेक्ट इफेक्ट असतात ते आपण याच्यामध्ये पाहणार आहे की कसं झाडं वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला सॉईल कन्झर्वेशनमध्ये मदत करतात, ओके. नेक्स्ट आहे मेंटेनन्स अँड बिल्डिंग अप ऑफ सॉईल ऑर्गॅनिक मॅटर. सॉईल ऑर्गॅनिक मॅटर आपल्याला कसं परत हे बिल्ड करता येईल. प्रोव्हिजन ऑफ लॉपिंग ग्रीन लीफ मॅन्युरिंग. लॉपिंग फॉर ग्रीन लीफ मॅन्युरिंग. काय असतं ग्रीन लीफ मॅन्युरिंग की आपले जे काही हिरवे पत्ते वगैरे जे झाडांचं हे असतं, पालापाचोळा पडलेला असतो, त्याच्यापासून आपण खत बनवतो, त्याला आपण जमिनीमध्ये टाकतो, तिथलं ते कुजल्यानंतर त्याचं सॉईल ऑर्गॅनिक कंटेंट जो आहे तो वाढून जातो, तर त्याच्यामुळे त्याची न्यूट्रिएंट कॅपॅसिटी पण वाढते, ठीक आहे. फॉरेस्ट लीफ लिटर अँड कंपोस्टिंग. जे काही जंगलात झाडांचे पानं पडतात, पानझडीच्या वृक्षांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आता जर तुम्ही मेळघाटच्या जंगलांमध्ये फिरलात तर पूर्ण सागाची झाडांखाली असे पत्ते पडलेले दिसतात. मग ते आता वाढतात, ते तिथे तुकडे पडून त्याच्यामध्ये त्या जमिनीमध्ये मिक्स होतात. पाऊस येतो तेव्हा ते कुजतात आणि त्याच्यानंतर त्यातूनच न्यूट्रिएंट्स मिळून ते झाडं पुन्हा त्याला रिडेव्हलप करण्याची हे करतात, ठीक आहे. ही सगळी जे प्रोसेस होते हे आपण शिकणार आहे की ते कंपोस्टिंग कसं होतं, ठीक आहे. मायक्रो ऑर्गॅनिझमचा याच्यामध्ये काय रोल असतो, ठीक आहे. एम्युलेटिंग सॉईल, नायट्रोजन कार्बन सायकल कसं असतात, VM काय असतं, फॉरेस्ट फ्लोअर स्ट्रॅटिफिकेशन आणि ह्युमस टाईपचे कोणत्या टाईपचे ह्युमस असतात हे आपण पाहणार आहे. मिनरल ट्रान्सफॉर्मेशन, कार्बन सायकल विथ रेफरन्स टू ऑर्गॅनिक मॅटर डिकम्पोजिशन. ऑर्गॅनिक मॅटरमधून कार्बन सायकल कशी तयार होते, म्हणजे झाडांमधून ते कार्बन जे आहे जमिनीमध्ये कसं जातं, जमिनीमधून ते परत कसं घेतल्या जातं, या सगळ्या गोष्टी आपण इथे शिकणार आहे. ह्युमस फॉर्मेशन कसं होतं, मायक्रोबियल डिग्रेडेशन, सेल्युलोज आणि लिग्निन कायचं हे कसं होतं, डिग्रेडेशन कसं होतं, ठीक आहे. बायोफर्टिलायझर काय असतात हे पाहणार आहे आपण आणि त्यांचं इम्पॉर्टन्स पाहणार आहे. वॉटरशेड मॅनेजमेंट. वॉटरशेड म्हणजे काय असतं की एक असा एरिया असतो जिथून सगळीकडून जे येणारं पाणी आहे, म्हणजे इथून सगळीकडून येणारं पाणी, नद्या विद्या, इथून जंगलं असतील, काही हे असतील, टेकड्या असतील, यांच्यावरून येणारं पाणी एका कुठल्या तरी पॉईंटला
इथे जमा होत असतं. ते जमा होतं किंवा मग ते कुठून तरी नदीला, एका मोठ्या नदीला मिळतं किंवा मग कुठेतरी ते एखाद्या तलावा वगैरे मध्ये टाकलं जातं. ठीक आहे, किंवा मग ते तिथेच साठवलं जातं. असे जे काही हे असतं एका पॉईंटला आणण्याचं जे काही हा पूर्ण एरिया असतो याला वॉटरशेड म्हणतात. ठीक आहे, म्हणजे हे याचं पूर्ण पाणी एका पॉईंटला जमा होतं, तर हा एरिया वॉटरशेड म्हणून ओळखला जातो. मग आपल्याला जर पाणी कंझर्व करायचं असेल, जास्तीत जास्त आपल्याला पाणी वाचवायचं असेल, ते जमिनीत मुरवायचं असेल, तर आपण असे वॉटरशेड एरियाज डेव्हलप करतो. हे जनरली छोटे छोटे असतात जेणेकरून ते मॅनेज होऊ शकतात. मग आता हे जेव्हा वॉटरशेड आपण काही एरिया जर एक सिलेक्ट केलेला असतो, त्याला आपण जर तिथे पाणी आपल्याला वाढवायचं असलं, पाण्याची पातळी वाढवायची असली, तर काय करतो, जनरली जे बॅडलँड आहे, तिथली जी डिग्रेडेड लँड आहे, तिथे आपण फॉरेस्टेशन म्हणजे झाडं लावण्याचा प्रयत्न करतो. ज्या जमिनीची धूप होते आहे तिथे आपण काही गवत वगैरे लावून त्याची धूप थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि हळूहळू इथे पाण्याचे साठवण वगैरे जे आहे ते इथल्या जमिनीतला याच्यामधला नद्यांमधला गाळ काढून वगैरे त्यांचं खोलीकरण करून आणि इथे छोटे छोटे चेक डॅम बांधून वगैरे ते पाणी अडवलं जातं आणि तिथे हे जिरवलं जातं. असं करून करून तिथली हळूहळू कॅपॅसिटी वाढवतो आपण. तिथे झाडंही वाढवतो, तिथलं जे सॉईल पोल्युशन आहे ते कमी करतो, सॉईल इरोजन कमी करतो आणि पाण्याची पातळी हळूहळू तिथे वाढत जाते. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला तिथे जंगलं किंवा फॉरेस्ट्रीचाही उपयोग होत असतो. ठीक आहे, तर हे याच्या आणि आपल्या अनुषंगाने आपल्याला कसा कसा उपयोग होतो वॉटरशेडचा आणि त्याच्यात फॉरेस्ट्रीचा हे पाहणार आहे आपण. कन्सेप्ट ऑफ वॉटरशेड काय असतं ते पाहणार आहे. ठीक आहे, मिनी फॉरेस्टचा रोल आपण पाहणार आहे. ह्याच्यामध्ये काय असतो रोल ऑफ मिनी फॉरेस्ट अँड फॉरेस्ट्रीज इन ओव्हरऑल रिसोर्स मॅनेजमेंट. रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये त्याचा कसा उपयोग होतो ते पाहणार आहे. फॉरेस्ट हायड्रोलॉजी, फॉरेस्टमध्ये पाण्याचं जे काही हे चालत असतं ते हायड्रोलॉजीचा आपण प्रकार पाहणार आहे. वॉटरशेड डेव्हलपमेंट इन रिस्पेक्ट ऑफ टॉरंट कंट्रोल, रिव्हर चॅनल स्टॅबिलायझेशनमध्ये काय काय उपयोग होतो, ॲव्हेलन्स आणि लँडस्लाईडमध्ये त्याचा उपयोग कसा होतो ते पाहणार आहे. रिहॅबिलिटेशन ऑफ डिग्रेडेड एरियाज, हिली माउंटेन एरियाजमध्ये डिग्रेडेशन झाल्यानंतर त्यांचं रिहॅबिलिटेशन कसं करायचं ते पाहणार आहे. वॉटरशेड मॅनेजमेंट अँड एन्व्हायरमेंटल फंक्शन ऑफ फॉरेस्टचं काय काय याच्यामध्ये रोल असेल ते पाहणार आहे. वॉटर हार्वेस्टिंग आणि कन्झर्वेशन काय असतं, वॉटर कन्झर्वेशन काय असतं, वॉटर हार्वेस्टिंग काय असतं, हे आपण हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे हे आपण पाहणार आहे. ठीक आहे, ग्राउंड वॉटर रिचार्ज कसं करायचं, वॉटरशेड मॅनेजमेंट कसं करायचं असतं, या दोन गोष्टीची हे काय रिलेशन आहे, इंटर रिलेशन आहे ते पाहायचं. रोल ऑफ इंटिग्रेटेड फॉरेस्ट ट्रीज, हॉर्टिकल्चर क्रॉप्स, फील्ड क्रॉप्स, ग्रास अँड फॉडर. तर ह्यांचा आपल्याला एकंदरीत सांगड कशी घालायची हे सगळं आपण पाहणार आहे की ग्रासेस वगैरे कसे आणि हॉर्टिकल्चर क्रॉप्स म्हणजे ज्याच्यातून फळं वगैरे मिळतात त्या सगळ्याचं कसं आपण एकत्र करणार आहे. हे सगळ्या गोष्टी हे आपण इथे शिकणार आहे. ठीक आहे, सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन, कॉन्टोर ट्रेंचेस, चेक डॅम्स कसे बांधायचे, स्पर फार्म पॉन्ड्स वगैरे, अर्धन डॅम्स वगैरे कसे बांधणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहे याच्यामध्ये. नेक्स्ट पॉईंट आहे आपला बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन. तर बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन म्हणजे थोडासा आपल्याला मोठा टॉपिक आहे पण हा नोन टॉपिक आहे आपल्यासाठी. कारण आपल्याला माहिती आहे IUCNची रेड लिस्ट आहे किंवा बायोडायव्हर्सिटीसाठी जे आपले कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटी हे सगळं आपण शिकलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला कुठे एंडेमिक स्पेसिस सापडतात, कुठे एंडेंजर्ड स्पेसिस सापडतात किंवा क्रिटिकल एंडेंजर्ड स्पेसिस सापडतात, हे सगळं आपण आधी शिकलेलं आहे. फक्त आपल्याला ते इथे ह्याच्यात डिस्क्रिप्टिव्ह याच्यामध्ये हे लिहायचं आहे. ठीक आहे, तर बायोडायव्हर्सिटी काय असते, याचं इंट्रोडक्शन, त्याची डेफिनेशन, जेनेटिक स्पेसिस आणि इकोसिस्टम डायव्हर्सिटी काय असते, जिओग्राफिकल क्लासिफिकेशन ऑफ इंडिया, जे काही आपले जे रेल्म्स वगैरे आहेत त्या सगळ्या आपण तिथे शिकणार आहे. व्हॅल्यू ऑफ बायोडायव्हर्सिटीची व्हॅल्यू काय आहे, एक ॲस्थेटिक व्हॅल्यू आहे, आपल्याला टुरिझमसाठी वगैरे ते मदत करते, पण त्याच्यामध्ये आपल्याला नेचर कन्झर्वेशनसाठी सुद्धा किंवा मग काही स्पेसिस अशा असतात की ज्यांच्यामुळे बाकी जसं एलिफंटला वाचवलं तर एलिफंटला आपण इंजिनियर्स ऑफ इकोसिस्टम म्हणतो, त्याच्यामुळे इकोसिस्टम जे आहे त्या मेंटेन राहतात. तर त्यांचं जे चक्र जे आहे ते चालू ठेवण्यासाठी काही स्पेसिस महत्त्वाच्या असतात, काही स्पेसिस जे असतात त्या इकॉनॉमिकली आपल्याला इम्पॉर्टंट असतात. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे पाहणार आहे की त्यांची व्हॅल्यू काय आहे. ओके, बायोडायव्हर्सिटी ॲज ग्लोबल, नॅशनल अँड लोकल लेवल्स, म्हणजे याचे काय काय हे आहेत, जसं की आपण हॉटस्पॉट वगैरे शिकणार आहे. ठीक आहे, ग्लोबल लेवलवर काय सिनॅरिओ आहे बायोडायव्हर्सिटीच्या बाबतीत, लोकल लेवलवर काय चालू आहे, कुठे चांगले कन्झर्वेशन प्रोजेक्ट वगैरे चालू आहे, या सगळ्याची आपण जी करंट रिलेटेड जी माहिती असणार आहे, डायनेमिक जी इन्फॉर्मेशन असणार आहे ती सगळी आपण याच्यात घेणार आहे.
ओके. इंडिया ॲज अ मेगा डायव्हर्सिटी नेशन, म्हणजे आपल्याला मेगा डायव्हर्सिटी नेशन असण्याचे काय काय फॉरेस्ट्री रिलेटेड काय काय जे काही बेनिफिट्स असतील किंवा मग त्याच्यामध्ये आणखी फ्युचर प्रॉस्पेक्ट्स काय आहेत हे सगळं आपण इथे लक्षात घेणार आहे. हॉटस्पॉट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी कुठे कुठे आहे, काय काय आहे, त्याचं कन्झर्वेशन वगैरे काय आहे. त्याच्यानंतर थ्रेट्स टू बायोडायव्हर्सिटी, एंडेंजर एंडेमिक स्पेसिस वगैरे हे आहे, कन्झर्वेशन एफर्ट्स काय काय असणार आहे ते आपण सगळं इथे पाहणार आहे. ओके. लास्ट टॉपिक आहे आपला की फॉरेस्ट पॉलिसी अँड लेजिस्लेशन. तर फॉरेस्ट पॉलिसीज आणलेल्या आहे आपल्या काही, की आपल्याला फॉरेस्ट कसे वाचवायचे, त्याला मॅनेज कसं करायचं, याच्यासाठी आपला काहीतरी एक आपल्याला एम असलं पाहिजे. याच्यासाठी आपण 80s फॉरेस्ट पॉलिसी आणणं चालू केलं. ठीक आहे. तर त्या फॉरेस्ट पॉलिसीच्या आधी फक्त एक ॲक्ट होतं 1927चं. त्या ॲक्ट नंतर मग हळूहळू आपण फॉरेस्टकडे एक कन्झर्वेशनच्या दृष्टिकोनातून पाहायला लागलो. ठीक आहे. तर मग हळूहळू आपण कसं इव्हॉल्व होत गेलं याच्या सगळ्या हे येत आहेत. ठीक आहे. लेजिस्लेशन, हिस्ट्री ऑफ फॉरेस्ट डेव्हलपमेंट, इंडियन फॉरेस्ट पॉलिसी. बघा, इंडियन फॉरेस्ट पॉलिसी आपल्याला पाहायची आहे. 1988ची होती इथे. ठीक आहे. 1896, 94 आणि 1988ची पॉलिसी होती. ठीक आहे. इथे स्पेलिंग मिस्टेक आहे, टायपिंग मिस्टेक आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला ह्या फॉरेस्ट पॉलिसीज लक्षात ठेवायच्या आहे. ठीक आहे. तर नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी ऑफ 1988 पीपल्स इन्व्हॉल्वमेंट इथे कशी होती ते पाहायचं आहे. जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट आपण ऑलरेडी शिकलेलं असणार आहे, तेच आपल्याला इथे त्याच्या संदर्भातले कुठले नियम वगैरे आहेत ते पाहायचं आहे. ठीक आहे. इन्व्हॉल्वमेंट ऑफ वुमनचं याच्यामध्ये काय काय पार्टिसिपेशन राहणार आहे, कसं वाढवू शकतो वगैरे ह्या संदर्भातला आपण चर्चा करणार आहे. फॉरेस्ट पॉलिसीज अँड इश्यूज रिलेटेड टू लँड यूज. लँड यूजमध्ये खूप जास्त प्रॉब्लेम होतो. काय होतं, पेसा वगैरे सारखे ॲक्ट आलेले आहेत जिथे ते जे तिथले लोकल कम्युनिटीज आहे त्या एम्पॉवर केलेल्या आहेत, त्यांच्या ग्रामसभांना वगैरे खूप जास्ती पॉवर दिलेले आहे. पण फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा अदर जे डिपार्टमेंट्स असतात यांचं आणि म्हणजे पेसामधले असलेल्या ज्या काही ग्रामपंचायती वगैरे आहे यांचे कॉन्फ्लिक्ट होताना बरेचदा दिसतात. तर मग इथे काय काय इश्यूज वगैरे येतात ते सगळं आपण इथे पाहणार आहे की काय काय हे होऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर टिंबर अँड नॉन टिंबर प्रोडक्टसाठी काय काय आपले रूल्स वगैरे आहेत ते आपण इथे पाहणार आहे. हे सगळं आपण थोडंसं लिगल याच्यामध्ये सेन्समध्ये पाहणार आहे. ठीक आहे. सस्टेनेबल फॉरेस्ट मॅनेजमेंट. सस्टेनेबल फॉरेस्ट मॅनेजमेंटसाठी आपण काय काय पॉलिसीज वगैरे आणतो किंवा कुठले कुठले आपण कन्व्हेन्शन वगैरे ॲक्सेप्ट केलेले आहे, प्रोटोकॉल कुठले साईन केलेले आहे, ह्या संदर्भातली आपण इथे माहिती घेऊ शकतो. ठीक आहे. इंडस्ट्रियलायझेशन पॉलिसीज. जेव्हा आपण इंडस्ट्रियलायझेशन करतो कुठल्याही गोष्टीसाठी, आपण इंडस्ट्रीला जर कुठलं हे देणार असेल तर त्याच्यासाठी आपण त्याच्याकडून एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स वगैरे घेतो. त्यांना जे रॉ मटेरियल वगैरे पाहिजे ते जर जंगलातून येणार असेल तर त्याच्यावर काही निर्बंध वगैरे असतात. ह्या सगळ्या गोष्टी इथे आपण पाहणार आहे. इन्स्टिट्यूशनल अँड स्ट्रक्चरल चेंजेस काय काय होत आहे याच्यामध्ये ते पाहणार आहे. डिसेंट्रलायझेशन आणि फॉरेस्ट पॉलिसी, फॉरेस्ट फ्री पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे. तर आता जे डिसेंट्रलायझेशन होत आहे म्हणजे पॉवर जास्तीत जास्त खालच्या म्हणजे हायरार्कीमधल्या खालच्या याच्याकडे जात आहेत. तर ते त्या चांगलं आहे की वाईट आहे त्या अनुषंगाने आपल्याला थोडंसं डिबेटेबल काही इश्यूज येणार आहे ते, आणि काही की त्याचा चांगला वापर कसा होतो आहे, कुठे होत आहेत त्याच्या आपण केस स्टडीज पण पाहणार आहे. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या सिलेबसमध्ये पाहणार आहे. ओके. इथे फॉरेस्ट लॉज, नेसेसिटी अँड जनरल प्रिन्सिपल. नेसेसिटी काय आहे त्या लॉजची, त्याच्यानंतर त्याचं जनरल प्रिन्सिपल काय असणार आहे ते पाहणार आहे. फॉरेस्ट ॲक्ट जी आहे 1927ची ती पाहणार आहे. त्याच्यानंतर कन्झर्वेशन ॲक्ट ऑफ 1980 पाहणार आहे. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 पाहणार आहे, त्याच्या अमेंडमेंट पाहणार आहे आपण वेगवेगळ्या. इंडियन पिनल कोडच्या कोणत्या हे जे आहे ते फॉरेस्ट्रीला लागू होतात ते पाहणार आहे आपण. नॅशनल ॲग्रो फॉरेस्ट्री पॉलिसी 2014 आणल्या गेली तिच्या संदर्भात आपण नॅशनल इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन इन ॲग्रो फॉरेस्ट्री याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहे. ट्री फेलिंग ॲक्ट आहे आपल्याकडे, त्या ट्री फेलिंग ॲक्टची पण माहिती घेणार आहे, कुठल्या त्याच्यामध्ये अलाउड आहे पाळायला, कुठल्या याला परमिशन लागते वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार. महाराष्ट्र फॉरेस्ट ॲक्ट आणि रूल्स आपण इथे अभ्यासणार.
बायोलॉजिकल डायव्हर्सिटी बिल जे आहे 2002चं आणि त्याच्यापासून बनलेली जी ॲक्ट आहे 2006ची, हे सगळं आपण पाहणार आहे इथे. ठीक आहे. फॉरेस्ट सर्टिफिकेशन, डेफिनेशन ऑफ फॉरेस्ट सर्टिफिकेशन, चेन ऑफ कस्टडी, स्कीम्स ऑफ सर्टिफिकेशन, रिस्पॉन्सिबल सोर्सिंग ऑफ वूड आणि प्रिन्सिपल स्टेजेस इन प्रोसेस ऑफ सर्टिफिकेशन. ठीक आहे. म्हणजे कुठल्याही याच्यासाठी जेव्हा आपण टिंबर वगैरे कुठे न्यायचं असेल तर आपल्याला तिथून सर्टिफिकेट घ्यावं लागतं की आम्ही इतकं टिंबर परचेस केलेलं आहे आणि हे लिगली आम्हाला मिळालेलं आहे. ते सर्टिफिकेट जर असेल तरच ते ट्रान्सपोर्ट इकडून तिकडे करता येतं, त्याच्याशिवाय ते करता येत नाही, त्याशिवाय ते इलिगल असतं. मग याच्यासाठी कुठले कुठले रूल्स रेग्युलेशन्स आहे हे आपण इथे पाहणार आहे. ठीक आहे. तर असा आपला सिलेबस आहे. 20 पॉईंट जरी असले तरी मॅक्सिमम पॉईंट जे आहे ते आपण कुठे ना कुठेतरी ऐकलेलं आहे, आपल्याला माहिती आहे. एक जनरल प्रिन्सिपल तरी आपल्याला माहिती आहे ॲटलिस्ट. तर त्याच्यामुळे आपण त्याचा फक्त थोडासा टेक्निकल ॲस्पेक्ट जर पाहिला, त्याची प्रॅक्टिस केली आणि ते परत रिवाईज केलं तर हे खूप लवकर होणारा आणि मॅनेजेबल सिलेबस आहे. तर PYQ आणि सिलेबस तुम्ही जर धरून राहाल तर खूप लवकर याचा अभ्यास तुम्ही करू शकता. आणि फक्त काही एरियाज असे आहे, जसं तुम्हाला सिल्व्हिकल्चर ऑफ सर्टन ट्रीज जे आहे ते, त्याच्यानंतर फॉरेस्ट सर्वे वगैरे, नंतर चेन सर्वे काय असतो वगैरे, हे जे टेक्निकल डिटेल्स आहे किंवा सॉईलवाला पार्ट आहे, हे जर तुम्ही परत करत राहिले, म्हणजे सुरुवातीलाच हे घेतल्या जातील हे चॅप्टर, म्हणजे मध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही जर ते रिवाईज करत राहिले, थोडीशी नजर टाकत राहिले, तर तुम्ही जेव्हा ॲक्च्युअल एक्झामच्या वेळी मेन्सच्या वेळी तयारी कराल तर तुम्हाला हे नवीन वाटणार नाही आणि खूप इझिली तुम्ही ते तुमच्या लिखाणात आणू शकता. तर ठीक आहे. त्याच्यामुळे ह्याला घाबरून जाऊ नका की खूप मोठा दिसतो सिलेबस. हा दिसला जरी मोठा तरी हा खूप डिस्क्रिप्टिव्ह आहे, त्याच्यामुळे हा मोठा दिसतो. बाकीचे सिलेबस आहे एका शब्दाचा एक पेजवर अर्थ निघतो तिथे, किंवा त्याच्यातून त्याची जी माहिती आहे ती 1 2 3 पेजेसची आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे कंपॅरिझन करा आणि त्याच्यानंतर या फॉरेस्ट्री घ्यायचा की नाही हे ठरवा. ओके. धन्यवाद.